मागील 10 वर्षांपासून ओपन ट्री फाउंडेशन आणि स्नेहालय या दोन संस्था मिळून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये खेळ हा विषय पोहोचवण्याचं काम एकत्रितपणे करत आहे. 10 वर्षांपूर्वी असं वाटायचं की शाळेमध्ये या खेळाचं काय औचित्य आहे का, काही महत्त्व आहे का, कारण शाळेत तर मुलं अभ्यासासाठी येतात. पण नंतर लक्षात आलं की शिक्षणामध्ये खेळाचा अंतर्भाव असेल तरच ते शिक्षण आनंददायी होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या व्यक्तिमत्वाचा परिपूर्ण विकास करण्यासाठी या खेळाचा खूप उपयोग होणार आहे. आणि आम्ही प्रामुख्यानं झोपडपट्ट्या, लालबत्ती विभाग, आश्रमशाळा, अनाथ मुलांची बालगृह, विशेष गरजयुक्त मुलांच्या संस्था अशा ठिकाणी काम करतो. आमचा असा अनुभव आहे की या सर्व ठिकाणी सुविधा उत्तम असतात, शिक्षण उत्तम असतं, पण ते मुलांपर्यंत पोहोचत नाही. कारण इथे येणारे जे विद्यार्थी असतात ते मानसिक समस्यांना तोंड देणारे, ट्रॉमा फेस करणारे अशा प्रकारचे विद्यार्थिनी असतात. आणि आमच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांच्यापर्यंत जर शिक्षण घेऊन पोचायचं असेल, व्यक्तिमत्वाचा विकास, आणि म्हणून मग या उपक्रमाला आम्ही जोमानं कामाला सुरुवात केली. आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही खेळ घेऊन गेलो त्या ठिकाणी आम्ही पाहिलं की मुलांचा आपसातला संवाद सुधारला, त्यांचं आत्मविश्वास वाढला, ते स्वतःला अभिव्यक्त करू लागले, त्यांचं एकमेकांशी असणारा जो नातं आहे ते पण विकसित झालं. कारण खेळात एकमेकांना सोबत घेऊन खेळावं लागतं. आणि या सगळ्या गोष्टींसाठी फारशी संसाधनं लागली नाहीत. उपलब्ध गोष्टी, साध्या गोष्टी यामधून सुद्धा एक मोठा बदल घडताना आम्ही पाहिला. आणि मुलांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक सकारात्मक बदल या प्रक्रियेतून घडताना आम्ही पाहिलं. अलीकडे प्रत्येक पालकाच्या समोर एक मुख्य प्रश्न आहे की मुलांच्या हातातली गॅझेट कशी काढून घ्यायची, कारण त्यामधून मुलांच्या मानसिकतेवर खूप नकारात्मक परिणाम होताना पाहायला मिळतो. पोर्नोग्राफी असेल किंवा गेम्स असतील जे धोकादायक आहे अशाकडे मुलं वळत आहेत. आणि त्याकडे कोणाचं फारसं नियंत्रण ठेवणं अवघड आहे. त्याचा एकच इलाज आहे की अतिशय आनंददायक अशा सकारात्मक गोष्टींमध्ये आपण मुलांना गुंतवू. आणि मला असं वाटतं की ओपन ट्री फाउंडेशन आणि स्नेहालयनं काही जिल्हा परिषद शाळांबरोबर आता नगर जिल्ह्यात काम सुरू केलंय, महापालिकेच्या शाळांबरोबर काम सुरू केले, आमच्या संस्थांमधलं काम तर आहेच, झोपडपट्ट्यांमधलं काम तर आहेच, पण या सगळ्या मोठ्या विद्यार्थ्यांच्या वर्तुळामध्ये एक मोठा मानसिक बदल घडवण्यामध्ये हा उपक्रम उपयोगी पडतोय. आमची अशी इच्छा आहे की नगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये या बाबतीत अग्रणी व्हावा. जिल्हा परिषदेच्या 3500 शाळा आहेत त्या सर्व ठिकाणी हा उपक्रम पोहोचावा. महापालिकेच्या 70पेक्षा जास्त शाळा आहेत तिथे हा उपक्रम पोहोचावा. आणि या सगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून एक मोठा बदल मुलांच्या जीवनामध्ये, शिक्षणामध्ये आम्हाला घडवायचा आहे. जर अहिल्यानगर अग्रणी झालं तर सगळ्या महाराष्ट्रात हा उपक्रम पोहोचेल. आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या 35 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम जोमदारपणे सुरू झाला तर अख्ख्या देशामधल्या मुलांचं शिक्षण, जगणं, जीवन हे आनंददायी व्हायला मदत होणार आहे. आणि म्हणून आम्ही याकडे एक चांगलं बालपण पुन्हा एकदा देशातल्या मुलांना बहाल करण्याची चळवळ म्हणून पाहतो. रस्ता कठीण आहे, पण आम्हाला वाटतं की शासन, स्वयंसेवी संस्था, पालक आणि शिक्षक यांच्या सहभागातून एक सकारात्मक बदल नजीकच्या भविष्यामध्ये नक्कीच घडू शकतो.